कुठे निघाला? ते कमांडर घरी लावून पिकअप गोडाऊनला लावायची होती भरायला. मला बघितलं नाही का? बघून न बघितल्यासारखं केलं. नाही तुम्हाला नाही बघितलं मी. खरंच नाही बघितलं का? बोला की काय तसं काय नाही. तुम्ही थांबवलं म्हणल्यावर का तरी काम असेल की सांगा की तुमचं काय काम आहे. काय नाही म्हटलं ना. अहो सांगा की काय काम आहे. नाही म्हटलेलं कळतं का? बरं काय नसेल तर मग येऊ का मी? संध्याकाळी भेट मला. गोट्या गोट्या ऐक ना. ऐ थांब की. काय झालं? काय लांब लांब पळतोय? अरे कुठं काय झालं बाबा? काय नाही झालं. अगं काम आहेत का मला? घरच्यांनी कामं सांगितली करायची का नाही आता? तुला बोलले की मी काम नको करू म्हणून? का दिवसभर निसतो तुझ्यासोबत हिंडायचं? तुला नाही बोलले की दिवसभर माझ्यासोबत हिंड म्हणून? मग माझं काही चुकलंय का? अरे नाही चुकलं बाबा तुझं काय? तुझं कशाला काय चुकणार आहे? बरं जाऊ दे, मला करू दे काम. माझी मला काम आहे. अचानक तुझे घरचे बोलायला लागले. अरे ऐक तर. अरे ऐक. काय होत्या पोराला? दलिंदर. अरे काय एवढी घाई? ड्रायव्हर नेहमी घाईवर. गाडी तर असतोच म्हणाय, पण सावकाश चालवायची ना गाडी. ही गाडी सोबत असताना काय होणार आहे मला? काही व्हायचं तर नाहीच म्हणाय, पण सावकाश चालवायची ना. अख्खं आयुष्य तिच्या नावावर. बरं मग येऊ का? हा नमस्कार नमस्कार. हा त्याच्यासाठीच फोन केला होता. तेवढं काम झालं पाहिजे बरं का. हां 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 पाठवून द्या त्याच्याकडं. ठेवतो. काय पप्पा, तुम्हाला माझं काय पडले का नाही? अगं बाळा, तुझ्याशिवाय कोण आहे? काय झालं सांग की. काय म्हणजे आठवडे झालं तुम्ही माझ्याशी बोललाय का? दिवसभर नुसतं काम काम आणि ती माणसं, हा आला की तिकडे जातात, तो आला की तिकडे जातात आणि हा फोन काय तर सुटतच नाही. रातच्याला पण जेवायला येतात, लगेच झोपून जातात. काय करणार नाही बाबा, आता बाप लय चिडलाय माझा. काय हो पप्पा, बाप काय म्हणता? पोरगी ना मी तुमची. अरे बाळा, आई बाप पोरगा पोरगी सगळं तूच आहे. तुझ्याशिवाय कोण आहे का मला सांग बरं. सगळं बरोबर आहे पप्पा तुमचं, पण तुम्ही असं काय बोलला की कसं तरच वाटतं. आता काय पण असू दे, हाय ते आहे ना. बरं बाबा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. अगं बाई नको चिडू. काय नाही एवढी चिडली बाळा. मी कशाला चिडू? तुम्ही माझ्याशी बोलला नाही म्हणून फक्त बोलावं असं वाटलं. बोल ना मग. बोलायला काय असायलाच पाहिजे का? तेव्हाच बोलणार आहे का आपण? असं नाही बोलू शकत का? बरं बोल बाळा. काय म्हणताय? काय झाले? कपाळ कसं सुजलं तुझं? अरे श्याम निगप की तू बी माझ्या घेतो का? तुला काय तेवढं सुस्त कारण नसतं? अरे वेळ काय चालू, तू काय करतोय रो? प्रेम आहे तू म्हणतो ते खरं आहे लागा. आता पल्लीने बी अशीच आई घातली बघ शेवटी. तू तर म्हणत होता माझी पल्ली अशी तशी, गेली की सोडून. स्वतःपेक्षा जास्त जीव लावला होता त्या पल्लीला, आणि तिने बी असं करावं. मला माहिती की तू किती जीव लावायचा. तुला बोललो होतो की पुरी बिरी काय नसते रे, सगळ्या पुरी सारख्याच असते. जाऊ दे, नको टेन्शन घे. आणि का डोक्यात ठेवून बसणार आहे का तू? आता त्या दिवशी भर पावसात त्या सोन्याने तिला उचलून घेतली होती. कसं बघू रे माडवाने मी बहिणीच्या त्या सोन्याला असं वाटतं जाऊन मारून टाकावा. जाऊ दे रे गोट्या, नको टेन्शन घेऊ. तर काहीतरी बरं वाईट करून घ्या वाटायला. अरे असं काय करून घेऊ नको. मी आहे की तुझा मित्र. तू तरी काय करणार? तुझं बी तेच झालंय ना. तू पण माझं पंक्ती झाला. होय चल.
रात्री मला भेट म्हणलेले विसरलं असशील. अहो नाही, कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिले. आता जर मी बाहेर आले नसते तर तू चावी देऊन तसंच निघून गेला असतं ना. लक्षात नाही म्हणल्यावर गेलो असतो तसंच. म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमत नाही. पप्पा बोलले तरच ऐकणार आणि माझं बोलणं म्हणजे वाऱ्यावरचं. अहो तसं काही बी नाही. जेवढी साहेबाची इज्जत करतो ना तेवढी तुमची बी इज्जत करतो मी. मला तर तसं नाही वाटत. एवढीच जर माझी इज्जत असते ना तर तुला सतत असं आठवण करून द्यावी लागली नसती. अहो खरंच दिवसभराच्या गडबडीत लक्षात नाही राहिले. तेच तर म्हटलं ना की माझं बोलणं कसं लक्षात राहील. खरंच माझं चुकलं. इथून पुढं असं काही बी होणार नाही. आणि तुम्ही काय सांगा ते ना सगळं डोक्यात ठेवून. इथून पुढे कधी शब्द पाडणार नाही तुमचं. आणि असं म्हणून जर तू परत तेच केलं तर. खायला राव तुमच्या बोलण्यावर ना असं वाटायला लागले मी लय मोठा अपराध केल्यासारखं. अहो मी सांगतोय की इथून पुढं काही बी होणार नाही असं. आणि तुमचं काय ते काम सांग लगेच करतो. नाही काय काम, जा तू. अहो सांगे काय काम आहे. आत्ताच तर म्हटलंस ना की माझा शब्द खाली पडू देणार नाही म्हणून. मग आता काय काम नाहीये तर नाहीये. बरं मग येऊ का. काय बोलता काय समजत नाही का. अरे खायला काय बनवलं का नाही? बनवलाय की. काय केलंय खायला? वांग्याची भाजी. बरं मी 5-6 दिवस जरा बाहेर चाललोय. मला कॉन्ट्रॅक्ट भेटले जरा बाहेर. बरं ते सोड सगळं. चल ना आतमध्ये, महत्वाचं काय चल ना आतमध्ये. मन झाले चला आत. ग बसाव, काम करू द्या मला. मी तुझा नवरा आहे, तुला माझंच ऐकायला लागेल. उठ. नाही. तुझ्यासाठी लय सहन केलेलं आहे मी तू माग. आता माझ्या संग नीट वाग. उठ. ये आतमध्ये चल. काम नंतर कर, आधी उठ चल. अते उठ म्हणलं तर उठ. हे प्रेम बाळा थांब. प्रेम बाळा रागवलंच होय रे माझ्यावर. नाही मी कशाला रागू. महिना झाला बघ, दिसला बी नाही. हां आईच्या नात्याने मी तुझ्यावर चिडचिड केली असन, काही रागानं बोलले असन, पण मनावर नको घेऊस बघ. नाही नाही मी कशाला मनावर घेऊ. मग रागवलं नाहीस. मग त्या दिवशी बाजारात दिसलं होतास मला. किती आवाज दिला रे तुला, आणि एकदा बी वळून बघितलं नाहीस. अहो कामाच्या गडबडीत असेल मी, पण आवाज आला नसेल. बरं तू बरं आहेस ना. हा बरं आहे का. बरं येत जा घरी आलास. हा येतो का. येऊ का. हा येतो. अरे ऐक की, थांब की. गोट्या ऐक तर, ऐक ऐक. काय झालंय, काय लांब लांब पळतोय. कुठं काय झालं, काहीच नाही झालं. मला जातो मला. ऐक ऐक, काल पण तसं आज पण असं काय चिडचिड करतोय उगाच. पल्ले तुला चांगलंच माहिती मी का असं वागतोय. अरे मला कसं माहित असणार, सांग मला काय झालंय. मला काहीच माहित नाहीये. नाटक नको करू ना माहिती असल्याचे. कसली नाटक, मला काहीच माहित नाहीये. पल्ले त्या दिवशी पावसात काय केलं तू सोन्यासोबत. भर पावसात सोन्यासोबत. आता नको नाटके करू. तुला सगळं माहितीये का पल्ले, कशाला उगाच नाटकं करते आता. अरे तुला गैरसमज झालाय. जसं दिसतं ना तसं नसतं. तू मला भेटायला बोलवलं होतं, आठवते. आलतो पण तुला भेटायला पावसात आलतो भिजत. हो मी तुला तेच सांगते. तू मला भेटायला बोलवलं होतं, तर मी चालता चालता पावसात पडले, तर त्याने मला उचललं. दुसरं काय केलं. खरं करा बनवा बनवी करा. अरे बनवा बनवी काय केली मी. तुला भीतीच वाटलं असेल ना त्याने उचलावं म्हणून. मला कशाला वाटणार आहे. तू येडा बेडा, तुला माहित नाही मी कशी येते. अरे येडा माणूस, मला चालता येत नव्हतं, समजतं का तुला. खोटं नको बोलत जाऊ काय बी. पल्ले खरंच सांगतो, स्वप्नात बी वाटलं नव्हतं ग तू असं वागशील म्हणून. का जाऊ वार केला ग तू. मी काय चुकीचं वागली नाही. अरे ऐक तर, अरे ऐकून तर घे ना.
ऐक ऐक गोट्या ऐक ना. सरक अरे ऐक ऐक. गोट्या ए गोट्या गोट्या काय झालं तुला आवाज येते की मग बोल की सर आता काय आलं नाराज का दिसतोय मग काय नाही बोल काय काम होतं का पल्लीचं आणि तुझं काय भांडण झाले का काय ग नेहमी सारखंच परत भांडणं काय काय रे दिवसात 100 वेळा भांडत असशील कत्तर प्रेमाने पण बोलत जावा अगं ते 100 भांडणं पण आमची प्रेमाचीच असतात पण ह्या वेळेस कसं सगळं विस्कडल्यागत झाले अरे जाऊ दे रे ती पल्ली गेली म्हणून काय झालं आपण दुसरी पल्ली आणू ए अगं असं काय माणूस बदलता येतं का तू जा बरं गप्पा डोकं खराब करू मी जाणारच आहे रे पण असं तू तोंड पाडून बसू नको ना काट्याची पल्ली गेली काय पळ सरिता जा की गप्प राहू काट्याची पल्ली गेली पण अगं जा ना गप्प बरं ऐक हिडे गोट्याची पल्ली पळून गेली अगं जा ना गोट्याची पल्ली पळून गेली ए मम्मी आले मी कसं आहे माझं पिल्लू छान बरी आहेस ना मस्त या बसा ना जाऊ कसं काय येणं केलं नाही मी जरा आहे ना बाहेर चाललोय हिला आहे ना 4-5 दिवस इथं ठेवा ते माझ्या आईचं हिचं पटत नाही ना कॉन्ट्रॅक्टचं काम आहे थोडं मी बाहेर चाललोय बरं सासूबाई जातो आता मी बस की जाऊ बापू नाही मी सध्या आहे ना अहो, चहा नाश्ता करून जा नाही मग नंतर परत आल्यावर करीन. थोडंसं. नाही आता मी जातो मी लय गडबडीत आहे. संतोष शेठ मंग्याचं लग्न आहे काय हो आहे ना आज बरं लग्नावरून आठवलं माझी पण पोरगी आहे या नाही तर पुढच्या वर्षात करायचं चाललंय डोक्यात कोणी आहे का बघण्यात हो आहे की साडूचा लहान भाऊ आहे चाललंय त्यांचं पण यावेळेस करायचं पाहू आपण विचार करू करायचं ओ पप्पा चला की आपल्याला बाहेर जायचं ही पोरगी आपण मुलगी तर छान आहे पाहू आपण पाहुण्यांना विचारून बघा तेवढं नक्की हो हो येऊ का आता मला मळ्यात जायचं थोडंसं काम आहे शेतात ठीक आहे काय हो पप्पा लगेच हाकला लागला का मला मला नाही लग्न करायचं अगं, हाकलायचं काय ते पोराला जाणू घरी उचलून आहे का ना बरं जाऊ दे आता चला आपल्याला बाहेर जायचंय चला प्रेम ऐक की अरे तुला एक गोष्ट सांगायची आनंदाची बोल की गोठे अरे सारे काले गावात दिसली होती मला काय तिचं नाव काढतो रे अरे बाबा दिसली म्हणून तुला सांगावं म्हणलं नाहीतर मला काय करायचंय मग एकटी आली का नवरा बी आलाय नवरा बी होता दोघं जोडून दिसले मला कॅनलच्या कडून चालली होती रे गाडीवरनं बरं ऐक की प्रेम आहे जाऊ का मेडिकल बंद होईल मला आणायच्या म्हाताऱ्याच्या गोळ्या बघू त्या माझ्या नावाने बडबड करत चल तुम्ही कुठे निघाला मी ते बायकांना घ्यायला चाललोय जा की मग जाता जाता आपल्या शेतात सोड मला आणि मग जा चल आता कधी कुठल्या पोरीच्या प्रेमात पडलायस प्रेमात पडायला कोणाला वेळ आहे? आपलं काम झालं आपण बोल तू दिसायला इतका छान आहेस मग कुठल्या पोरीने प्रपोज नाही केलं का नाही ज्यांना काय उद्योग नसतात ना ते असलं काम करतो मग तू केला असेल कुठल्या तरी पोरीला प्रपोज नाही असलं चांगला औषध चालू असताना नाही तिला परत कशाला पडायचं तुला असं कधीच नाही का वाटलंय की बाबा ही पोरगी भारी दिसते किंवा कुठल्या पोरीला बघून मनात गुदगुळ्या झाल्यात असं काय कधीच वाटलं नाही वाटणार बी नाही समजा एखादी जवळची मुलगी तुला म्हटली की मला तू आवडतोय मग काय करशील मग तर बेस्टच आहे ओळखीचं म्हणल्यावर जे बोलतात माझं म्हणणं पडतं नाही म्हणाला बी सोपंच आहे समजा ती मुलगी मीच आहे मग काय करशील हा म्हणशील की नाही म्हणशील
तुम्ही माझ्यावर प्रेम कशाला करता? तुम्ही कुठं आहे आणि मी कुठे? तुमचे तर ड्रायव्हर आहेत, महिनाभर काम केलं तर मला पैसे भेटतात, तेव्हा कुठे जाऊन माझं घर चालतं. एवढा सिरियस झाला होय? आणि मी कशाला तुझ्या प्रेमात पडू? मी फक्त समज असं म्हटलं. तुम्ही सिरियस वाटला म्हणून मी पण सिरियस झालो. कधी आलीस तू? आजच आले का? बाकी काय चाललंय तुमचं? चाललंय आपलं कसे तरी ढकलत दिवस. म्हणजे तुमच्या आतापर्यंत भांडण नाही मिटलं? मनातला व्यक्ती भेटला ना तर ठीक आहे, नाहीतर आयुष्याचं काही खरं नाही बाई. तुला नाही भेटलं मनाचा आणि मला नाही भेटलं गुणाचा. का ग, काय झालं? अगं सांग की काय झालं? अगं माझ्या आणि गोट्याचे बरेच दिवस झाले भांडण चालू. का? त्याला वाटतंय माझून त्या सोन्याचं लफडे. कशावरून? अगं ते 2-3 दिवस झालं त्याने मला सोन्याला एकत्र बघितलं होतं बोलताना. त्याला वाटतं त्याचं माझं काहीतरी चालू आहे, सारखं भांडण चालू आहे. काळजी नको करू, होईल सगळं नीट. तू त्याला नीट समजून सांग. त्याला समजवतीये, बघू आता काय होतं ते. मला काहीच कळत नाही. पल्ले, मला तर माझं प्रेम नाही भेटलं, पण तू तरी तुझ्या प्रेमाला नको सोडू. एकदा वेळ निघून गेली ना मग काही खरं नसतं. खरं बोललीस. हो साहेब गाडीची चावी पाहिजे होती. चावी मी दिली तर चालेल का? तुम्ही दिली काय आणि त्यांनी दिली काय? चावीशी म्हटलं आणि चालेल नाही चालेल काय? तसं नाही, तुम्ही ड्रायव्हर लोक ॲडमिट असता ना, कधी कोणती गोष्ट धरून बसाल काय सांगता येत नाही, म्हणून म्हटलं. आडमुठ तर आम्ही असतोच, पण आडमुठासारखं कुठं वागायचं आणि कुठं नाही वागायचं हे मला चांगलंच कळतं. आणि त्यात तुम्ही साहेबाची मुलगी म्हणलं तुमच्यासोबत असं वागून चालेल का? स्वतःच्या हाताने भाकरीवर पाणी टाकल्यासारखं आहे. बोलायला एक वाघ असता बघा, समोरचे शब्द काय खाली पडू देत नाही. ड्रायव्हर म्हणले की सगळ्यांना तसंच वाटतं. खरं तर त्याला बघण्याची नजर वेगळी असते. ड्रायव्हरचं मन हे कापसवणी मऊ असतं. त्यांचं मन कळायला त्यांच्या मनात उतरावं लागतं. दुसऱ्यांचं मला काय माहित नाही, पण तुझं माहिती. काय? काय नाही, चावी. पल्ले, हे पल्ले, काय झालं? कुठं चालली? कुठं नाही, इथंच आहे. गोट्या गोट्या, अरे गोट्या थांब की. गोट्या गोट्या थांब. काय झाले? काय एवढं चिडून आलास? अगं काय बघायचं राहिले अजून? काय बघायचं राहिले म्हणजे? त्या दिवशी पण पावसात बघितलं, इथं आता पण बघितलं, अजून तुझं ऐकायचं का? काय चाललंय तुझं हे? मी थांबले होते, तू येऊन बोलतो स्वतः. काय नाही गे, सगळ्या पुरी सारखे असतात. जास्त केले तू. मी तुला 1000 वेळा सांगितलं, त्याच्यात माझं काहीच नाहीये. काय नाही तर मग काय बघतोय मी? तू येऊन बोलते समोरून माझ्याशी. दिसतंय मला. तुला बी बोलत होतं ग, सरळ समजतंय ग पडले, तुला बी त्याच बोलत होत. तुमच्या डोक्यात विचार कसले भरले? जा ना मग, जा, नको राहू, नाही बोलत मला. अरे ऐकून तर घे की, तुला बोलले तसं काही नाहीये. मला जर त्याच्याशी बोलायचं असतं ना, मी तुझ्याशी कधीच बोलले नसते, समजलं? जा ना, नको बोलू माझ्यासोबत, तुला तोच पाहिजे तिकडे. आधी कशाला आलता माझ्याकडे? मी माझ्या घराच्या मागे यायचा, पल्ले मला लग्न करायचं. आता नाही येत, जा, आता नाही येत बाई, जा तिकडे, पाय पडतो तुझ्या. अरे ऐकून तर घे की. तुझं गैरसमज झालंय, गोट्या. प्रेम, ए प्रेम, कोणीतरी बोलवतंय म्हणल्यावर थांबायचं असते. ऐकून ना ऐकल्यासारखं बहिऱ्यासारखं नसतं करायचं. काही गोष्टी ऐकून नाही ऐकल्यासारखं करायच्या असतात. चांगलीच खोड आहे की तुझ्यात. बरं मग येऊ का? अरे कमीत कमी कधी आलीस एवढं तरी बोलशील का? ते बी नाही. काय विचारायचं? तू कधी आली ते माहिती आहे मला. म्हणूनच आलंय ना इथं. नाही नाही, आणि असं काय बी नाही. आणि तुला कोण म्हणलं? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला कळतंय की मी आली आहे हे कळाल्यावर तुम्हालाच बघायला आलंय ना. उगाच मनाची पूल बांधू नको. आणि तुला वाटते तसं काही बी नाही. अरे तुझ्याकडे बघितल्यावरच कळतंय. एरवी माझ्या घराकडे भटकत पण नसशील, पण मी आली आहे हे कळाल्यावर तुझे पाय आपोआप घराकडे वळले नाही का? प्रेम, इकडे कस काय आलास? सारिकाने बोलवलं होतं म्हणून आलो. झाले ना बोलून, मग निघ आता. आणि तू हो घरात.
आजकाल कुणाचा काही बी भरोसा नाही. कुठं चालली? मसनच चालले, येतो का मारायला? तू बोललो कुठं पण येतं. अय डोकं खराब करू नको आणि सारखं मला पल्ली पल्ली नको बोलत जाऊ. तुझी काही जवळची मैत्रीण नाहीये मी. काय ग सारखं चिडत असती वर नाक करून कधीतरी माझ्यासमोर प्रेमाने बोल की. तुला काय करायचंय? तुला बोलले मी माझ्या मागं मागं ये म्हणून आणि मी अशीच आहे आणि मी अशीच बोलते. समजलं तुला? जाईत ना तू. असं काय करते ग? का ग एवढा भाव खाती? मी एवढंच भाव खाते. तुला बोलले नाही माझ्या मागं मागं येऊन आणि तू जा बरं. डोकं नको खराब करू हा माझं. जाईत ना. सारिका म्हणली तसं मी तिच्या घराकडे गेलतो काय तिच्याकडे कसं काय माझे पाय वळतात मला हेच कळत नाही. पण माझं पण लय प्रेम आहे तुझ्यावर. पण हे कसं सांगणार? आणि तुझं लग्न झालं इथं सगळं संपलं ग. पण माझ्यावर बी लय जबाबदार आहेत. ड्रायव्हरची नियत कधीच खराब नसते. पण नाही जोपर्यंत ती गावात आहे ना तोपर्यंत तिच्यासमोर जायचंच नाही. सोन्या हा बोल ना. तू माझ्यापासून लांब राहा बरं का. का ग काय झालं? तुझ्यामुळं माझ्या गोट्यात किती भांडण चालू आहे माहिती का? काय काय बोलतोय तो? त्याला काय वाटतं माहिती का? आपल्या दोघात काहीतरी लफडं चालू आहे. अरे पण आपल्यात कुठं काय तसं आहे? अरे ते येडपट बालिश बुद्धीला किती सांगू? त्याला कळते का? त्या दिवशी तुम्हाला उचललं होतं, मला पायाला लागलं होतं आणि काल पण तिथे भेटला. हे दोन्ही पण वेळेस त्यांनी बघितलं आणि त्याला काय वाटतं माहिती का? आपल्या दोघात काहीतरी चक्कर चालू आहे. नाही मग मी काय करू? तू लांब राहा. पाय पडू का तुझ्या? मला एक सांग, माझ्याबद्दल तुझ्या मनात काय भावना नाही ना? नाही ना? काय लोकांना कसं काय वाटतंय की आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे? खरं सांग, नाही ना? काही तेच म्हटलं, पल्लीचं नाद नको करू हा. महागात पडन तुला. आणि शेवटचं, लांब राहा माझ्यापासून. तर तुझ्यासाठी चांगलं राहील. तुझ्या रस्त्यात मांजरीसारखी आडवी आले ना मी, म्हणून मला बघून रस्ता बदललास ना तू? तसं काय नाही. मग लपला का होता मला बघून? तुला बघून कशाला लपू? त्या नाग्याच्या घरी गेलो होतो. अरे खरं सांग की, मी काही खाणार नाही तुला. खोटं बोलणं काय त्यात? तू इथं उभा होता, मला येताना बघून तू तिकडे जाऊन लपला. तुला काय वाटलं मी बघितलं नाही? तुला बघून कशाला लपू? मी खरंच त्या नाग्याच्या घरी गेलो होतो. हा हा राहू दे. तू काय मान्य करणार आहे का? बरं जा, चालली तू तिकडे जा. आणि असं लग्न झालेलं बाई नाही पोरासोबत बोललेलं बरं नसते. तुझ्या संसाराला बी हे चांगलं नाही. जाणारच आहे, पण प्रेम इतकं पण परकेवानी करू नको. नाही करत जा. तुझ्या एका शब्दावर नवऱ्याकडे गेले होते. इथून पण जाते, पण फक्त एकदा तुझ्या मनाला विचार, तू करतोय ते बरोबर आहे का चूक? अगं बाई, जावाई बापूंचा फोन. हॅलो, बोला की जाऊ बापू. हॅलो सासूबाई, तुम्ही? हां मीच. बोला ना. सारिका कुठे? सारिका हाय ना, हाय. आते द्यावर फोन, मला जरा महत्वाचं बोलायचे. अहो आत म्हणजे ती आंघोळीला गेली. आंघोळीला गेली? मग आल्या फोन करायला सांगा तिला. बरं जाऊ बापू. कुठे गेली होतीस का? अगं दुकानात गेले होते. फोन घेऊन जायला येत नाही बाई तुला? अगं फोन घरीच राहिला. असं कसं घरी राहिला? तुला किती वेळा सांगितलं गावभर हिंडायचं नाही म्हणून? काय ग मम्मी, जरा हिथं नाही गेली की लागली का लगेच कुचक्यावानी बोलायला? कुचकेवानी बोलायला नाही. जावई बापूचा फोन आला होता. काय सांगू मी त्यांना? काय म्हणले ते? काय बोलले म्हणजे? तुला फोन करायला लावलाय, फोन कर. या पोरीने आल्यापासून नुसता जीवाला घोर लावलाय. वरच्यावर तुमचं जास्तच काम निघायला लागले माझ्याकडे. बोला की काय काम आहे? काम असं काय नाही. हाय का? तुमचं रोजच झाले बरं का. काम आहे म्हणता, काही सांगत नाही. एकदा सांगितलं ना सांगणार आहे. माझं मनही हलकं होईल
आणि तुला माझं काय काम आहे ते पण कळ. अहो मग सांगा की मग. कसं सांगू तेच सुचेना. अहो सांगा बिंदास, काय काम ते करतो मी. प्रेम, मला तो आवडायला लागलाय. हा, हे असले काम होय का? मी काय चुकीचं ऐकलं? बरोबर ऐकलं तू. आय लव्ह यू. गाडीत बसल्याच वाटलं होतं की तुमच्या मनात हे सगळं चाललंय. माझं जाऊ दे, तू तुझं सांग. अहो तुम्ही साहेबाची मुलगी आणि हे कसं काय जमलं आपलं? का नाही जमणार? साहेबाच्या मुलीला प्रेम नाही होऊ शकत का? अहो तसं कुठं म्हणलं मी. तुमचं माझ्यावर प्रेम हे कसं शक्य आहे? का मी दिसायला चांगली नाही आहे का? का माझ्यात काही कमी आहे? तुम्हाला बघितल्यावर तुमच्यात कोण कमी काढेल? हसत हसत तुम्हाला कुठला बी पोरगा होकार देईल. बाकीच्या पोरांचं जाऊ दे, तू तुझं सांग. नाही. पण का नाही म्हणतोय? नाहीला उत्तर नसते. पण का? जर समजा मी तुम्हाला होकार दिला तर पुढे जाऊन हे सगळं साहेबाला समजलं, ते काय म्हणतील? त्याची काळजी तू नको करू, मी बोलते पप्पांशी. माफ करा मला, हे सगळं काय करायला माझं मन राजी होईना. प्रेम, तू नाही म्हटलंय पण मला तुझं हाच वाटतंय. एवढा रस्ता सोडला आणि अंगावरच यायला लागली की. एका बाजूने पण जाता येतं. मुद्दामच आली आहे तुझ्या अंगावर. ए बाई हो की बाजूला, आधीच डोकं खराब आहे. जा की, तुला कोणी पकडलंय? पण मला एक सांग, प्रेम तुला आवडतो का? तुला काय करायचंय आणि तुला काय सांगू? कारण प्रेम माझं आहे. लग्न झालंय ना तुझं, मग कशाला दुसऱ्या पोरांवर नजर ठेवती? नवऱ्याला सांभाळ. तुला एकदा सांगितलं ना, प्रेम माझं आहे, त्याच्यापासून लांब राहा. त्याच्यावर काय तुझा शिक्का मारलाय? शिक्काच मारलाय. नवरा आहे तो माझा, माहिती करून घे. नवरा आहे ना तुझा, मग घरात बांधून ठेव त्याला. त्याला मी आवडती, मला तो नाही. त्याला तू आवडू नाहीतर नाही आवडू, पण तू त्याच्यापासून लांबच राहा. प्रेम करायला दोघंच थोडी लागतात. पल्लवीला गोट्या आवडतो आणि मला पल्लवी. नसन पल्लवीला आवडत मी, मग मी प्रेम करणं काय सोडून द्यावं तिच्यावरचं? नाही. हे बघ पल्लवी, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत मी फक्त तुझ्यावरच प्रेम करत. तू आलीस का परत? मी आल्यावर लयच त्रास होत असेल ना तुला? बरं काय बोलायचं ते बोल. मी बोलायला तू ऐकणार आहे का? तसं तर मला लय काय बोलायचंय. हा मग बोल की. तुला मज्जा वाटत असेल ना, मी सारखी तुझ्याकडे येते, तू सारखं मला हडतूड करतो. तुला मला दुःखात बघायला आवडतं ना? हे गैरसमज आहे. आणि तुझ्याशी असं वागून मला काय भेटणार आहे? अरे तेच तर म्हणतीये, तू फक्त हा म्हण. कोणाचाच विचार न करता मी तुझ्या मिठीत असेल. तू सगळं हे बोलायला आली का इकडं? मला असं वाटलं होतं तुला आता तर कळत असेल. तुझ्या नवऱ्यात आणि माझ्यात लय फरक आहे. तू तुझा नवरा आहे आणि मी तुझं कोणी बी नाही. येडं म्हणे रे माझं, तुला नाही कळायचं. मग त्या येड्या म्हणालाच आवर. परत तू तेच बोलणार आणि मी पण परत तेच बोलणार. हे सगळं थांबव इथंच. आता थांबायलाच लावणार ना. तुला तुझी भेटली ना, मगाशी ती तुझ्या सोबत होती, ती तुला आवडती ना? ती साहेबांची मुलगी आणि तसं आमचं काही बी नाही. असं काय बी नाही. मग मगाशी काय गाण्याच्या भेंड्या खेळायला भेटले होते का? भेटलं म्हणजे काय आवडतं असं असतं का? त्यांचं काम होतं माझ्याकडे. कशाला खोटं बोलतोस? तुला ती आवडती ते सांग ना. हा बाबा आवडते. बरं झालं तुला ते तरी कळलं. ते कळल्यावर तू मला सोडशील आणि तू माझ्याजवळ येऊ नको बरं का. तिला आवडत नाही. जाते, पण माझ्यासारखं काय वागू नको तिला. तू गेल्यापासून तुला एका खोलीत बंद करून ठेवले. आठवण आली की इथंच येतो. तुझा सुगंधही अजूनही या वडणीत आहे. हे पैंजण पेटीत जरी बंद असेल ना तरी माझ्या कानात छन छन वाजत राहते. आता माझ्या हातात तरी काय आणि हे प्रेम आठवायचं नसतं
साठवायचं असतं. आता पण प्रेम आहे तुझ्यावर, पण हे तुला कधीच सांगू शकत नाही. आणि आधी लय वेगळं होतं आणि आता लय वेगळं आहे. या मोर पिसाची तर आठवण तुला काही सांगू शकत नाही. हे वस्तू कायम माझ्या सोबत राहतील. प्रत्यक्षात तू भेटू या ना भेटू, पण ह्या वस्तूमधून तुम्हाला कायम भेटत राहशील. आणि हे हक्क माझ्यापासून कोणी बी हिरावून नाही घेऊ शकत. आप्पा तुम्हाला सांगतो, बाकी सगळं जाऊन द्या, तुम्ही फक्त याच्याकडे ध्यान ठेवा. मी तर त्याला हजार सांगून दमलोय, माझा त्याच्यावर रुपयाचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही नसन तर रोहनला विचारा. बरोबर आप्पा, यांचं काहीच ऐकून नको तुम्ही. हे एका ते दोन करून तुम्हाला सांगा, चुकले लावायची काम करते तुमच्या पैसे, फक्त माझ्या दुसरं आप्पा चुकल्या बिगल्या काहीच नाही. नसन तुम्ही रोहनला विचारा. हा सकाळी 7ला घर सोडतोय, हा 11 वाजेपर्यंत घरी येत नाही. हा करतो काय, हा करतोय काय तुम्ही सांगा मग. हा नाही बरोबर आहे आप्पा, सागर शेठ म्हणते तसंच आहे. पोर दिवसभर घर नाही. अहो आता हेच वय सुधाराय, सांगा तुम्ही आहे का नाही. आपण शाळेत सुद्धा जात नाही कार्टे. सगळे काय खोटं बोलतात का? असं बाजूला घेऊन आल्यावर लोक काय म्हणतील? जर साहेबांना बघितलं तर मला कामावरून काढून टाकतील की. तू काय ठरवलंय का नाही? मी तुम्हाला मगाशीच सांगले हे काय मला जमणार नाही म्हणून. पण का नाही म्हणतोय? गावात कामं राहिले ते जरा मार्गी लावा तेवढं. हे बरोबर आहे. आपण जरा लक्ष द्यायचं काय तेवढं आप्पा. मग ते सगळं जाऊन द्या. आपल्यासाठी पोरांसाठी जिमचं नाही का, पोरं मला बोलली होती 4-5 जण. आप्पांना विचारून बरेच पोरांचं म्हणणं आहे गावातलं. रोहनची बॉडी पण चांगली आहे. आपण जिमचं 100% पोरांसाठी मनाव घेऊ, प्रयत्न करू. जिम 100% म्हणलंय बरं का. प्रयत्न करू. प्रयत्न आप्पा जिमची चांगली आवड आहे. प्रयत्न करू. 100% प्रयत्न करू. मार्गी लावू सगळं. बरं आता आबा दिवसभर लय कटाळा आलाय. हा आपण भेटू आणि तुम्ही म्हणले तसे मार्गी लावू बरं का. आता लक्षात ठेवतो. जिमचं करून घ्या. आम्हाला पोरांचं म्हणणं आहे की जिम चालतंय. जिम करायची येऊ का? येऊ का? चला आम्ही जातो आता. जाऊ का? चला आबा. जाऊ दे, मला कोण तर बघल. बघू दे, काय नाही होणार. मला आत्ताच्या आत्ता तुझं उत्तर पाहिजे. असं जबरदस्तीने उत्तर भेटत असतं. समोरच्याला जर आपली भावना कळत नसेल ना, तर त्याला सांगायला नको का की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? हो, कळतं की किती प्रेम आहे तुमचं. आणि एका तुझ्या मनात नसताना त्याच्यावर आपलं प्रेम लाद असेल, हे किती बरोबर आहे. प्रेमात चूक बरोबर काय नसतं. प्रेम प्रेम असतं. म्हणजे या पोरीच्या डोक्यात काय बसतं का नाही, का आपलंच खरं करायचं असतं? तू हा म्हणणार आहे का नाही ते सांग. मी आधी बी नाही म्हणलं होतं, मी आता बी नाही म्हणतो. मालकाच्या पोरीसोबत हे असलं काय करायचं म्हटलं, मालकाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. असं का? तू नाही म्हणते ना. मी आत्ता पप्पांच्याकडे जाते आणि सांगते की तू मला प्रपोज केले म्हणून. हो ऐका की. हो सरिता, हो सरिता, हो सरिता. साहेब बोल की. बोलवलं होतं. उद्यापासून काय कामाला येऊ नको. जा. कसं काय असं चुकलं का साहेब? काय ऐकायचं फक्त. उद्यापासून म्हणलं ना, नाही यायचं म्हणजे नाही यायचं. चल. साहेब काय झालं म्हणतो तुम्ही असं बोलताय? झालं ना. हा झालंय म्हणून बोलताय. हा तुला लय चांगला समजत होतो, कष्टाळू समजत होतो, म्हणून फार फॅमिली मेंबर सारखं वागणूक देत होतो. मी पण फॅमिली मेंबर. तू खरंच घरच्यासारखा वागायला लागला. हा अरे तुला बसवला फार शेजारी, ताटाला ताट लावून तुला जेवाय बसवला. तुझ्या ताटातलं सोडून माझ्या ताटातलं खायला लागला काय? साहेब काय चुकलं ते तरी सांगा मला. काय चुकलं? अरे इथं माझ्या डोक्यात तेडी गेली बरं का, तरी पण शब्दांनी बोलतो तुझ्या संग. निघ म्हणला ना तुला. साहेब सांगा ना काय चुकलं ते तरी सांगा मला. तुम्हा ड्रायव्हर लोकांना किती बी जीव लावा, तुमच्यासाठी किती बी करा, तुम्हाला जी शेवटी आई घालायची ना तीच घालणार तुम्ही. चुकलं ते तरी सांगा साहेब. काय रे तुला सांगितलेलं कळत नाही का? हा असं तुला जा म्हणला ना. ड्रायव्हर ती कमांडरची चावी द्यायची आणि निघायचं. आणि परत या घराकडे काय बघायचं नाही. दे चावी. चावी दे. अरे दे चावी. अरे प्रेम, प्रेम ऐक
साहेबांनी पण गाडीची चावी काढून घेतली. साहेबांनी एकदा विचारले बी नाही. सरिता त्यांनी त्या साहेबांना लगेच सांगितलं, अरे तिच्यावर प्रेम आहे, ती पण गेली लग्न करून. जर मला हेच काय करायचं असतं तर तिचा संसार म्हणून मी तिला आपलं केलं असतं. सरिता जर माझं काही नसतं ना, पण त्यांनी त्याच्या पप्पांना सांगितलं आणि त्यांचं प्रेम आहे, त्यात माझी काही चूक आहे? ड्रायव्हरला समजून घेणार आहे का नाही? अरे घ्या ना ड्रायव्हरला कोणतरी समजून.